आमच्या सरकारांची 2 महिन्याची माहेरची सुट्टी संपलेली आणि आम्ही आता खोपोली ते चांदोलीचा 300 किलोमीटरचा प्रवास का नाही आमच्या या एअर कंडिशन 4 व्हीलर मधनं करणार होतो. लोणावळ्यातल्या ह्या पॉइंटला काय म्हणतात का नाही मला काय माहित नाही, तुम्हीच जरा कमेंट मध्ये सांगा. इकडे डोंगरावर झूम करिस्तो का नाही गाड्या अचानक कशा उलट्या जायला लागल्या मलाच काय कळालं नाही. मग आमच्या सरकारने एक बारीक सारीक लव बाईट दिला आणि आम्ही निघालो. वाटत आपली लालपरी जरा आजारी पडलेली, काय करणार सगळ्यांच्या वाट्याला जरा दुःख असतेच. मग आता पोहोचलो डायरेक्ट पुण्यात आणि बारीक सारीक नाश्ता केला. आमच्या 4 व्हीलरचा अचानक जरा सस्पेन्शन तुटलं. पुण्यात हिला पूर्ण मॉडिफाय करणार आहे, लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. मग संध्याकाळी लय टाइम झालं त्यामुळे एका हॉटेलला जेवाय थांबलो आणि रात्रीची गाडी चालवायची नाही त्यामुळे एका लॉजिंगला राहिलो. दुसऱ्या दिवशी बराबर सकाळी 8 वाजता गाडी चालवायला चालू केली आणि सकाळ सकाळी चहाचा घोट घेतल्याशिवाय प्रवास कुठं पुढे चालणार आहे. तवा पाऊस पडायच्या अगोदर म्हणलं आता लवकरात लवकर खंबाटकी घाट पार करूया. मग कराडच्या मागे जरा एका हॉटेलला जेवाय थांबलो. शाकाहारी जेवण पण मस्त एकदम घरगुती होतं. डायरेक्ट परत नॉनस्टॉप कराडात पोहोचलो. तिथनं परत पुढे रुद्रांश आर्ट टाळगाव मध्ये पोहोचलो तर तिथं गणपती बाप्पासने फेटे नेसवायचं चालू होतं. ह्या वर्षी रामडासकी ब्लॉगरनं गणपती एवढं खतरनाक बनवले ते का नाही. आमचा ह्यो गणपती आहे पण मी तुम्हाला घरी बसविल्यावर दाखवणार.